मी कुठेतरी एका त्या-वेळीच्या कार्यक्रमामध्ये, एका सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये बोलता-बोलता सेवानिवृत्तीवर खूप काही बोललो आणि ते भाषण ज्यावेळेस YouTubeवर केलं, ते आपण कधीतरी निवांत ऐका. त्यानंतर या महाराष्ट्रातील खूप सेवानिवृत्त लोक माझ्याशी जोडलेले होते. वेगळ्या अर्थानं जोडलेले. परंतु एकंदर या ठिकाणी प्रबोधन नको. मला हे अनेक जण समारंभात भेटले आणि मला असं वाटलं सर्वांनी एकत्र यावं, आनंद लुटावा आणि मी महाराष्ट्रभर जे बोलतो, ते लोकांना आनंद मिळावा म्हणूनच बोलतो. खरं म्हणजे आजकाल लोक आनंद शोधतायत, अस्वस्थ आहेत. आनंदाचे दुकानं असते तर लोकांनी आनंद खरेदी केला असता. पण दुर्दैवानं प्रचंड पैसा असूनही आनंद खरेदी करता येत नाही. आणि ज्यावेळेस याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, एक 2024 साली एक सर्वे त्या ठिकाणी आला, त्या जगातला सगळ्यात आनंदी देश कुठला? त्यामध्ये फिनलंड नावाचा देश सलग 7व्यांदा आनंदी देश म्हणून पहिल्या क्रमांकावर आला. 142 देशांचा सर्वे झाला. त्यामध्ये भारताचा नंबर 126 आहे. आपला 126 असे ना का, पाकिस्तानचा 108 आहे. म्हणजे ज्या देशामध्ये ₹300 लिटर डिझेल आहे, पेट्रोल आहे, खायला नीट अन्न नाही, त्या देशातले लोक भारतातल्या लोकांपेक्षा जास्त आनंदी आहेत, असा तो सर्वे होता. मग भारतीय समाजामध्ये चर्चा सुरू झाली की भारतातील लोकांना सर्व सुबत्ता असून, समृद्धी असून, नातलग नातेवाईक सगळे बंद असो, आमचे भारतीय लोक अस्वस्थ का आहेत, आनंदी का नाहीत? का सगळं असणं हेच आमच्या दुःखाचं कारण आहे? तेच आम्हाला नीट भोगता येत नाही का? म्हणून आमचे लोक आनंदी का नाहीत याच्या शोधामध्ये जरा अनेक जण गुंतले. मी त्या शोधामध्ये गेलो. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमचे पूर्वीचे लोक ज्यावेळेस फारशा सोयी नव्हत्या, सुबत्ता नव्हत्या, आनंदी हो. आता पूर्वीचं आणि आत्ताचं काही साम्य राहिलेलं नाही, माईक वगैरे सोडता. कारण पूर्वी अशीच माईक होते. आता माईक असाच आहे, त्यात काय बदल झाला? कारण पूर्वी गावात ज्यावेळेस नाटकं यायचे एकच माईक असायचा सगळ्या पात्रांमध्ये आणि हा त्याला सांगायचं मी तुला आता मारून टाकेल, तू म्हणायचा आधी माईक माझ्याकडे दे, नंतर तो बोलायचा. म्हणजे असं ते सगळं मजेशीर वातावरण होतं. पण माझ्या असं लक्षात आलं की जुन्या काळी तंत्रज्ञान आपल्यावर स्वार नसताना सुद्धा आमची सगळी जुनी पिढी ही आनंदीच नाही तर समाधानी होती. आणि ते जर आपण शोधायला गेलो, मला वाटतं फार पूर्वीच्या काळी रेडिओ सोडलं तर गावामध्ये मनोरंजनाचं दुसरं साधन नव्हतं. 1-2 रेडिओ गावामध्ये असायचे, तुम्हाला आठवत असेल. रेडिओला लायसन होतं, म्हणजे महिन्याला ₹5 भरायचे म्हणजे रेडिओ सुरू असायचं. ते वसंत साठे नभोवाणी मंत्री झाले आणि रेडिओचं लायसन रद्द झालं आणि फुकट रेडिओ ऐकायला मिळायला. पण गावात ते गायामध्ये रेडिओ लटकवून फिरायचे माणसं, मोठा आवाज करायचे. ते आवाज मोठा का करायचे? त्यांना दाखवायचं असायचं की माझ्याकडे रेडिओ आहे आणि बाकीच्यांना आनंद वाटायचा की तू मोठा आवाज कर, आम्हाला ऐकायला मिळते. म्हणजे 2-3 रेडिओमध्ये सगळ्या गावाचं भागायचा असा प्रकार होता. परत त्यावेळेस ते बिनाका गीतमाला वगैरे फार सुश्राव्य गाणे होते, गायक छान गायचे, संगीतकार त्यामध्ये वाजवायचा. आता परिस्थिती उलट आहे. आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो आणि जिथं संधी मिळेल तिथं गायक गाऊन घेतो, अशी परिस्थिती आहे सध्याच्या गाण्यामध्ये. पण रेडिओला इतकं महत्व होतं की लोक हुंड्यामध्ये रेडिओ द्यायचे. तुम्हाला कुणाला मिळालं की नाही मला माहित नाही. पण पूर्वीच्या काळी हुंड्यात रेडिओ द्यायचे आणि नवरदेव सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला. म्हणजे जुन्या काळी लग्न झाल्यानंतर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. परंतु असे ते आनंदाचे दिवस होते. मग हळूहळू तंत्रज्ञान बदलत गेलं, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला. तुम्ही त्याचे साक्षीदार असाल. माझ्या गावात पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पाटलाच्या वाड्यात आला. आता पूर्वीच्या काळी जे काही यायचं ते पाटलाच्या वाड्यातच यायचं. आता आरक्षण सुद्धा पाटीलच आधी मागतात, इतकी परिस्थिती बदलली आहे. परंतु ते ज्वारीच्या पोतेवर तो टीव्ही ठेवला भला मोठा. त्याला लोकांनी हार घातला, उदबत्त्या लावल्या, गुलाल टाकला, कारण ते तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार होता. आणि वर त्या मालदावर त्या अँटेना लावला काड्यांचा, तो आपल्याला सगळ्याला माहित. मग तो टीव्ही सुरू झाला. लोकांना इतकं आश्चर्य वाटायला लागलं, कुठले माणसं नाचतायत, गातायत, मारामाऱ्या करतायत. मोठं ते तंत्रज्ञान मजेचं हो. आणि त्या काळामध्ये 2 चॅनल होते, एक सह्याद्री आणि दुसरं हिंदीमध्ये डीडी नॅशनल नावाचे 2च चॅनल होते आणि सरकारी चॅनल होते. म्हणजे त्यावेळेस यात भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, पण चॅनल सरकारी होता, त्यामुळे सांगण्याची अडचण होती. आता खाजगी असल्यामुळे उद्या होणार आजच सांगता. पण ते फार मजेशीर होतं. म्हणजे त्या ज्या बाई यायच्या सह्याद्रीवर बातम्या द्यायला, तुम्हाला आठवत असेल, त्यांचा चेहरा अतिशय शांत असायचा. म्हणजे सरकारी चेहरा असायचा, जसा पगार तसा चेहरा असायचा. ते मेकअप करत नसायचे, कारण टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता.
त्यामुळे मेकअप करून उपयोग नव्हता. शांत चेहऱ्यानं यायच्या, आनंदाची बातमी तशाच चेहऱ्यानं सांगायच्या, दुःखाची बातमी तशाच चेहऱ्यानं सांगायच्या. मग पाहणारे सुद्धा तशाच चेहऱ्यानं पाहिजे. फारसा बदल त्यात नसायचा. तो टीव्ही कधी स्थिर नसायचा, हलायचा. त्यात मुंग्या यायच्या, लाटा यायच्या. म्हणजे आमच्या जुन्या काळच्या लोकांच्या मुंड्याच्या हलायच्या. मला वाटतं त्याचं ते कारण असं, चित्र ऍडजस्ट करण्यासाठी ते डोकं हलवत असावे. आता मुंड्या स्थिर झाल्या कारण चित्र स्थिर झालं. आणि आता नवीन आजार झाले, बोटावर असं ते हातावर बोट फिरवतात, म्हणजे रील्स बदलायच्या नादामध्ये. जसं तंत्रज्ञान बदलले, शरीराचे आजार सुद्धा बदलून गेले. आणि त्या त्यावेळेस प्रौढांसाठी सिनेमा असायचा, तुम्हाला आठवत असेल, रात्री 9:30. रात्री 9:30ला काय, मुलं झोपल्यानंतर प्रौढांनी ते पाहावे, असा उद्देश असायचा. पण कधी कधी प्रौढच झोपायचे आणि मुलं जागे राहायचे. आता काही विषयच नाही, आता दिवसभर ते सिनेमे असतातच, प्रौढ असो नाही तर नसो. परंतु इतका सगळा बदल त्या टीव्ही मध्ये होत गेला, तंत्रज्ञान बदललं, रिमोट आले. आणि तुम्हाला सांगतो, आता काल परवा मी टीव्ही मध्ये एक बातमी वाचली. आता टीव्हीचं एक नवीन मॉडेल येतंय, रिमोटची गरज नाही. आता पाहणाऱ्यानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होतं. आता मला शंका आहे, काय पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं, एवढाच प्रश्न. ते त्याच्याबरोबरच पाठवायचं की परत सुरू करण्याची काहीतरी सोय आहे. पण हे तंत्रज्ञान आहे, यात ते सुरू होत असे. आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय, मोबाईल आहे. आता आपण सगळे कोणी तरुण असताना मोबाईल नव्हते, पण आता मोबाईल आल्यानंतर आम्ही सुद्धा ते वापरतो. लहान मुलं अभ्यासाच्या नावाखाली वापरतात, तरुणांचा तर तो हक्कच आहे. परंतु या मोबाईलच्या आभासी जगामध्ये आम्ही सध्या इतके हावून गेलेलो आहोत की माणसांना काही सुचत. तुम्हाला सांगतो, पूर्वीची पहाट तुम्हाला आठवत असेल, कुणी देवपूजा करायचं, कुणी अंगण झाडायचं, अंगण सारवायचं, कुणी तुळशी वृंदावनाला पाणी घालायचं, कुठेतरी पवित्र गाणी ऐकू यायचे आणि पाणी भरायची धावपळ असायची, घरामध्ये पाणी भरायचं. ही पूर्वीची पहाट होती. आपली आई जर आपल्याला आठवत असं, पूर्वीच्या काळी आई अंधार तोंडी आंघोळ करायची, कारण आपले नानी घराच्या पुढे होते. मला वाटतं आपण सगळे त्या परिस्थितीतून बऱ्यापैकी आलेले असतो. आईचा मेकअपही फार साधा होता. म्हणजे ती घरात आली की ते नऊवारी लुगडं घालायची, त्याला एक 4-5 रंगाचे तुकडे जोडलेले असायचे. मला वाटतं आता सध्याची आई ही नवरात्राला प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी घालते. पण त्यावेळेची आमची आई एकाच दिवशी नवरात्र साजरी करायची, अशी ती परिस्थिती होती. पण ती कपाळाला मेण लावायची, कुंकू लावायची. कुठेतरी मातीच्या भिंतीमध्ये एक आरशाचा तुकडा खोचलेला असायचा, त्यामध्ये ती पाहायची, फक्त कपाळ दिसायची. मग ती पदर घ्यायची, जिभेच्या टोकामध्ये बुडवायची आणि असं छान वर्तुळ काढायचे, ठसठशीत खूप, पुसल्याशिवाय निघत नसायचं. म्हणजे आता ते टिकले आले. आता म्हणजे काळाची ती चूक नाही, कारण आता टिकली घरी पडेल आणि हे घरी गायब होतील याचा भरोसा. पूर्वीचे लोक घरी निघाले की घरी जायचे, आता ते सांगताय. म्हणून आता टिकली आली असत, पण आई गायब पुंडसूत्र वगैरे घालायची ना, अशी पहाट सुंदर असायची. पण आताची पहाट जर तुम्ही पाहिली, तुमचे मुलं काय, सुना काय, नातू काय, किंवा क्वचित आपण सुद्धा काय, पहाटे उठल्याबरोबर डोळे उघडल्यावर पहिलं काम माणसं करतात, मोबाईल पहा. कारण काय, जगाची काळजी आहे. की मी झोपल्यावर जगाचं रात्रीतून काय झालं असेल याची सगळ्यांना काळजी आहे. मग व्हॉट्सअप सुरू केलं की असे दान मेसेज सुरू होतात. तुम्हाला सांगतो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कुठेतरी 200-300 मैल दूर असलेले आमचे मित्र शुभ सकाळ करतात, ते जवळ नसतात, आपणही त्यांना प्रतिसाद देतो. आणि अचानक एखादा फोटो येतो की रात्री हे गेले गावात. मग ओळखीचे असू नाही तर असं पहिलं काम, भावपूर्ण श्रद्धांजली, 4-5 फुलं टाकून द्यायची, ते आपलं उपचार म्हणून टाकू द्यायचे. असंच खाली खाली आलं की दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, यावर किती उपकार झाला. मग काय करायचं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचीच फुलं खाली टाकून द्यायची. म्हणजे मेला तरी तेच, जन्म झाला तरी तेच, त्यामध्ये काही भावना नसते, असा आभासी दिवस सुरू होतो. आणि मागचं दिवसभर त्या आभासी जगामध्ये रममाण होता. ही सध्याची परिस्थिती. म्हणून पुस्तकं आमच्यापासून तुटले आणि त्या जागेवर मोबाईल. आमची सगळी पिढी पुस्तकावर वाढलेली. पुस्तकाने आम्हाला सकस केलेलं आहे, संस्कारित केले. तुम्ही पूर्वीचे लेखन जर पाहिले, राम गणेश गडकरी सारखे लेखक होते, बोलता बोलता विनोद व्हायचे. अहो, त्यांच्या भावाच्या उशी खाली एकदा विंचू निघाल. सकाळी उठल्याबरोबर त्यांनी त्या भावानं सांगितलं गडकरींना, माझ्या डोक्याखाली विंचू निघाला. गडकरी म्हटले, दगडाखाली दुसरं काय निघणार. तो भाऊ असायला लागला, गडकरी असायला. बोलता बोलता विनोद व्हायचे. ते मी एका साहित्यिकावर काहीतरी लिहिलं, साहित्यिक संतापलं. गडकरी फिरायला बाहेर पडले, मॉर्निंग वॉकला ते भेटले. मग गडकरींना ते दिसल्याबरोबर गडकरी त्यांना म्हटले, नमस्कार. ते म्हटले, मी मूर्खाशी बोलत नाही. गडकरी म्हटले, मी बोलतो ना. म्हणजे बोलता बोलता इतक्या त्या मजा असायच्या. नंतर पु ल देशपांडे आले, आत्रे आले, आणि या सगळ्या पिढीनं या समाजाला हसवलं, आनंद दिला. आता धुमाळसाहेब पटल्याप्रमाणे वपू काळे त्या ठिकाणी आले. त्यांची ती जी कर्मचाऱ्याची गोष्ट आहे ती फारच मजेशीर आहे. म्हणजे बॉसने एक विचारलं की यांनी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, तर उत्तर कधी द्यायचंच ना. या सगळ्या साहित्यावर ही पिढी आमची वाढली.
पण आता आपण पाहतो कुठल्याही घरामध्ये रक्ताटे साहेब पुण्यात थोडी परिस्थिती वेगळी असेल, पण महाराष्ट्रात तर पुस्तकं कुठल्या घरात आता दिसतच नाही. मला वाटतं का पुस्तकं नसतात आपलं जाऊ द्या, पण आपल्या मुलांना वाचायला तरी आपण पुस्तकं ठेवले पाहिजे. आणि आपण पुन्हा म्हणतो की कोण बिघडले, कारण 7 वाजता आमच्या घरातल्या सगळ्या स्त्रिया म्हणजे अपवाद सोडला तर ते टीव्ही समोर बसल्यास. कारण 7 ते 9 सीरियल सुरू होता. 7ला एकदा सीरियल सुरू झाली की आमच्या घरातल्या आईला ताईला काही भान नसतं. आमचे हे येतात. आता पूर्वीचा तुम्हाला अनुभव आहे. दुसऱ्या घरी आले की बाई विचारायचे इतके वेळ कुठं होतात? आता काही विषय नाही. हे येऊन सोफ्यावर बसले तरी बाईंचं त्यांच्याकडे लक्ष नसतं. कारण त्यांच्याकडे पाहिलं सीरियल मधला गेला तर तो मोठा बोटाला. कारण हे कुठं जाणार आहे? 4 दिवस फिरून इथंच येणार आहे. म्हणून त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि 8 8:15ला सगळ्या आमच्या घरातल्या आया-बाया, पुरुष, ते लहान मुलं सगळे सीरियल पाहायला बसतात टीव्ही समोर. आणि नेमकं 8:15ला तो अक्षय कुमार येतो. काय ते हार्पिक घेऊन येतो. टॉयलेट कशानं धुवा? तुम्हाला सांगतो माणसं सध्या जेवताना ती पहा. टॉयलेट कशानं धुवा? नुसतं पाहत नाही, चर्चा होते. आई-बाबांना सांगते त्यानं फार स्वच्छ दिसतं बरं का. उद्या येताना घेऊन या. थोडी भाजी वाढू का तुम्हाला? बाबा तर घाबरूनच जातात. कुठल्या भांड्यातली भाजी लिहायचा भरोसा. पण आमच्या घरामध्ये जसं रामदास फुटाणे मागतात, की आता काळ इतका उलटा झालाय, की पूर्वी माणसं घरामध्ये खायचे आणि बाहेर याच्यासाठी टॉयलेटला जायचे. आता उलटी परिस्थिती आहे. माणसं बाहेर खातात आणि टॉयलेटसाठी घरात येतात. इतका सगळा काळाचा महिमा बदललेला असताना आपण आनंदी राहणं सुद्धा आता जिकरीचं झालंय. म्हणून मला वाटतं आनंदी राहण्याची व्याख्या आनंद कुठे नाही, आनंद सर्वत्र आहे. तो आपल्या पाहण्यावर आहे. पण कसं असतं, की आम्हाला दुःख व्यक्त करायची सवय असते. आता तुम्हाला साहेबांनी मला वाटतं आज आनंद व्यक्त केला आणि असं म्हणतात, की आनंद दिल्यानं वाढतो. जसं आम्ही देवाला सुगंधित फुलं वाहतो, आपल्या हाताचा सुद्धा सुगंधित वास येतो. तसं आनंद वाटला, की आनंद वाढतो. पण आमच्या लोकांना दुःख देखणं करायची सवय. साध्या आमच्या हृदयामध्ये 2 स्टेन टाकले तुम्हाला सांगतो. काय होतं आम्ही घरात पडतो. आमची काय अपेक्षा असते सगळ्यांनी भेटायला आलं पाहिजे. मग आम्ही बायकोला सांगतो ते याला सांगितलंय का? त्याला सांगितलंय का? भेटायला आलं पाहिजे. मग माणसं येताना आपण ते सफरचंद नावाचं आपलं प्रिय फळ आहे. ते सगळेजण घेऊन येतात. त्याची रास टेबलावर रचली जाते. या बिचाऱ्याला तर खायला मिळत नाही. मग त्या घरातले बऱ्यापैकी महिनाभर तुकतुकीत होतात सगळे ताज्या तावाने. हा सोडून ते सगळे खातात. मग माणूस आला की यांचं सुरू होतं. प्रत्येकाला सांगितलं मला घाम आला, मला असं झालं. माझ्या हृदयामध्ये 2 स्टेन टाकले. आता तू ज्याला सांगतोय याचा बायपास झालेला आहे. तुझ्या 2 स्टेनचं त्याला कौतुक वाटणार आहे का नाही? या जगामध्ये आपल्यापेक्षा फार मोठं दुःख घेऊन जगणारे माणसं आहे. पण आपल्याला त्याचं भान नसतं. म्हणून आम्ही दुःख व्यक्त करत जगत असतो. म्हणून माझं तर असं स्पष्ट मत आहे. जसं आपलं वय होईल तसं आपण वेगळ्या पद्धतीनं आनंद शोधला पाहिजे. तुम्हाला एक सांगतो आपल्या मनात सुद्धा अनेकदा ती भावना असेल, की आमचं वय होत चाललं, की कुटुंबाचं आमच्याकडे लक्ष नाही. असा काहींना भास होतो ते चुकीचं आहे. मला वाटतं वयानुसार आपलं वर्तन, आपलं वागणं सुद्धा बदलून आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. तुम्हाला छोटं उदाहरण सांगते. एका खेड्यामध्ये पारावर 2 असे मस्त वृद्ध माणसं बसलेले होते. एक जण दुसऱ्याला असं म्हटलं, "काळ इतका बदललाय." दुसरा म्हटला, "काय झालं?" "अरे माझी सून चहा देताना डोक्यावर पदर घेत नाही." दुसरा म्हटला, "मला चहाच देत नाही." "तुला पदराचं काही पडलंय?" आता जर पदर नसल्याच साड्या जर येत असतील, तर तुला त्या पदराचं करायचं काय? तू जे मिळतंय ते घे. आणि माझं असं स्पष्ट मत आहे. जसं आपलं वय होत जाईल, निसर्ग आपल्या साथीला असतो, आपल्या सोबतीला असतो. कारण आपलं वय होत जाईल तसं आपल्याला ऐकायला कमी-कमी येतं. ती निसर्गानं केलेली सोय आहे. कारण आपल्याविषयी पुढं अगदी जखड म्हातारं होताना कोणी चांगलं बोलेल याचा भरोसा नाही. म्हणून निसर्ग सांगतो तू बाहेरा-बाहेरा होत जा आणि एके दिवशी ठार बाहेर आहो. काही ऐकून येणं ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. आपण जसे वय होत जातं आपल्याला दिसायला कमी-कमी होतं. कारण आपल्याला पाहण्यासारखं जग अपेक्षित जग राहिलेलं नसतं. म्हणजे निसर्ग आपल्याला सांगतो तुला सगळंच दिसावं असं काही नाही. पण आम्ही पुन्हा जाड भिंगाचे चष्मे घालतो नंबर बदलू आणि पाहण्याचा प्रयत्न करतो म्हणून दुःखी होतो. आणि जे माणसं हळूहळू तुसरतेच जातात ते मात्र आनंदी होतात. म्हणून या वयामध्ये सुद्धा आनंदी राहण्याच्या वेगळ्या संकल्पना आणि हे गेट टुगेदर ही सगळ्यात मोठी संकल्पना आनंदी राहण्याच्या. आपण सर्वांनी एकत्र येणं, आपला आनंद दुसऱ्याला शेअर करणं. मी मजेत आहे असं सांगणं. काही माणसं मी पाहतो महाराष्ट्रामध्ये चांगली नोकरी त्यांना होती, रिटायर झाली, चांगलं पेन्शन आणि कोणी भेटलं की आता काय करता? काय नाही भाऊ रिटायर आहे. असं तुम्ही म्हणूच नका. रिटायर आहे म्हणजे काय तुम्ही दुःखी आहात असं अजिबात. तुम्ही उलट स्वाभिमानानं अभिमानानं सांगितलं पाहिजे, की मी निदान रिटायर झालो. तुम्ही होताल की नाही याचा भरोसा. असा आता निसर्ग आलेला आहे. कारण आपण 70-80 वर्षाचं होणं सुद्धा ही आनंदाची गोष्ट आहे. कारण माणसं तिथपर्यंत आता जातच नाही. 60, 65, 70 वर्ष झाले तर आपला गुडघा ज्यावेळेस दुखतो. आपण त्या गुडघ्याला काही दोष देऊ नये. 70 वर्ष त्यानं आपल्याला साथ दिली. कुठे-कुठे आपण त्या गुडघ्याला घेऊन फिरू. तो गुडघा आपल्याला घेऊन फिरणं जग त्यानं दाखवलं. उलट एखादा छोटा हार असला तर गुडघ्याला घालावा अशी ती परिस्थिती.
म्हणून सकारात्मक दृष्टी म्हणजे काय, तर आपण प्रत्येक गोष्टीकडे जर चांगल्या नजरेनं पाहिलं, तर मला वाटतं हे जगणं, हे जीवन अतिशय आनंदी आहे. परंतु आताचे सध्या माणसं हे जगण्याकडे आनंदी दृष्टीनं पाहत नाही. पैसा प्रचंड आहे. तंत्रज्ञानानं अनेक सुखसोयी आणलेल्या आहेत. परंतु माणसं मात्र अस्वस्थ आहे. पूर्वीच्या सारखे निश्चितीनं जगत नाही. अहो, लग्नाच्या दिवशी मी पाहतो, अनेक माणसं टाकीवर 2 मुलं आहेत, मागं बेकअप केलेली बायको बसली. हा इतका वेगानं निघालेला असतो का? 12:43 मुहूर्त मला गाठायचा. अपघात होण्याची शक्यता असते इतक्या वेगानं तो जातो. अहो, 12:43 लाच तू गेला पाहिजे. तुझ्या आशीर्वादानं त्या जोडप्याचं भलं होणार आहे. हे कोणाचं मत आहे? हे फक्त तुझं मत आहे. त्यांचं मतच नाही. तू इतक्या वेगाने जायची गरजच नाही. उलट तू वेळेवर गेल्यानं घटस्फोट होण्याची जास्त शक्यता आहे. त्यापेक्षा तू सावकाश जा, निश्चितीनं जा. या सगळ्या शांततेत करण्याच्या गोष्टी आहेत, ज्याच्या पूर्वी होत्या, त्या आता राहिले. म्हणून आता संकल्पना बदलण्याची गरज आहे. परंतु मोबाईल आला, तंत्रज्ञान वाढलं. आमच्या जुन्या प्रथा, जुन्या संस्कृती, काल रंगपंचमी झाली. पुण्यामध्ये काय झालं मला माहित नाही. पण नगरसारख्या ठिकाणी सुद्धा आता त्याची इव्हेंट व्हायला नाही. कुठल्यातरी हॉटेलवाल्यानं तिकीट ठेवून रंगपंचमी साजरी केली आणि तिथं आमचे तरुण मुलं-मुली धुडगूस घालत होते. म्हणजे रंगाचं बेरंग करण्याचे दिवस हे सुरू होत असताना आता आपल्या लोकांना आपण आनंदी राहण्याबरोबरच आपली ही पुढची पिढी कशी आनंदी राहील याची सुद्धा आपण काळजी घ्यावी. आणि त्यासाठी एकच रामबाण उपाय आहे, की घरामध्ये आपल्या पुस्तकाचं. आता वाचन कमी झाले कारण त्याला पर्याय मोबाईलचा. आपण का वाचत नाही? आपण वाचतो, पण नातू आमचे वाचत नाही, मुलं वाचत. त्यांनी वाचावं अशी आपली इच्छा असेल तर घरात पुस्तक असावं. आणि काय हरकत आहे घरात पुस्तक ठेवाय? आता तुम्ही वकिलाचं केबिन पाहिलेलं आहे, चेंबर, किती पुस्तकं असतात. ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात. पण ते आरोपीला काय वाटतं, माणूस हुशार आहे. आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता. हे सगळे पुस्तकं बघा. जामीन मिळतो की नाही पुढचा विषय. तसे घरात पुस्तक ठेवणं तर काय अर्थ नाही. आणि का वाचवणं याची तुम्हाला एक गंमत सांगतो. कारण मराठीच्या म्हणीत त्यामधून निर्माण झाले. एक तरुण मुलगा फार पूर्वी मोबाईल नसतात. तुमचा तारुण्याचा काळ असं समजा. लायब्ररीमध्ये जायचा आणि पुस्तक घ्यायचं. बरं तो एक दिवस नाही. आज पुस्तक घेतलं की पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचा, पुन्हा तिसऱ्या दिवशी जायचा. रोज पुस्तक वाचायचं. प्राध्यापकांना इतकं आश्चर्य वाटायचं, किती हा मोठा वाचक आहे. रोज एक पुस्तक संपवतो. पण खरं कारण वेगळं होतं. त्या लायब्ररीत खूप सुंदर होत्या म्हणून तो जायचा. आणि नंतर त्याला असं वाटायला लागलं की आपण हिच्याशी लग्न केलं पाहिजे. त्यावेळेस मोबाईल नव्हते. 5, 6, 7 महिने झाले त्यानं पत्र लिहिलं. तिला देण्याचं धाडस झालं नाही. शेवटी हा नैराश्यात गेला आणि त्यानं आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या का केली कुणालाही समजलं नाही. काही प्राध्यापक म्हटले चांगला वाचक होता गेला. काही जण म्हटले जास्त वाचल्यामुळे गेला असे. कधी-कधी तसंही होतं. पण दुसरी गंमत अशी, त्यानं आत्महत्या केल्यापासून की लायब्ररीयन मुलगी मात्र रोज रडत होती. 15 दिवस झाले तिच्या डोळ्यातले अश्रूच थांबेत. एका प्राध्यापकानं प्राचार्यांना सांगितलं, "तो चांगला वाचक गेला, पण ही का रडते?" प्राचार्यांनी तिला बोलून घेतलं. म्हणे, "बाळ तो गेला चांगला वाचक होता, पण 15 दिवस झाले तू का रडते?" ती म्हणे, "काय सांगायचं सर, मी रोज त्याला पुस्तक देताना त्या पुस्तकात घालून चिठ्ठी देत होते. एकही दिवस त्यानं पुस्तक उघडलं. उघडलं असतं तर वाचलं असतं की नाही." मला वाटतं तेव्हापासून ती म्हण अस्तित्वात आली असावी, वाचाल तर वाचा. ती या क्या सगळ्या जुन्या गमती होत्या. तर तुम्ही सुद्धा कुणी जर जुनी पुस्तकं दिली असली तर घरी जाऊन काय हरकत नाही. म्हणजे काय सांगता येत नाही मागच्या जर जुनं काय तर मिस झाला असेल. कारण या वयामध्ये भूतकाळ मोठा मजेशीर आम्हाला सलाईन लावत असतो आमच्या आठवणी वगैरे. त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या जगण्याच्या संकल्पना. तुम्ही ढगाकडे पहा, त्यामध्ये लहान मुलाला काहीतरी खाऊचा पुडा दिसेल, ढग तोच आहे. लहान मुलीला त्यात परी दिसेल, कारण तिचं भविष्य आहे. आमच्या महिलांना त्यात नवीन पद्धतीचा एखादा दागिना दिसेल, कारण तिचं विश्व आहे. आता पुरुषांना काय दिसेल मी काही सांगत नाही. आपण पार ढगामध्ये गेलो ना. पण तो ढग तोच असतो. आनंदाच्या संकल्पना वेगळ्या असतात आणि आनंद आपल्या जवळ असतो, पण आपल्याला दिसत नाही. तुम्हाला उदाहरण सांग. आपण पहाटे फिरायला बाहेर पडतो. काही एकदम निराशेत असतात, काही निराश हो. आनंदाने सकाळी फुलं फुलले, थंड वारा वाहतोय. आपण प्रसन्न चेहऱ्यानं फिरावं, आजूबाजूला पाहावं. ठीक आहे, आपल्याजवळ कुत्रा नसेल खरवायला, काही जण कुत्रा येऊन फिरतात. काय आपल्याला दुःख मानायची गरज नाही. त्यांनी तरी स्त्री माझ्याजवळून गेली आणि मला म्हटली गुड मॉर्निंग. आता मी म्हटलं गुड मॉर्निंग, कोण पुरुष म्हणणार नाही. म्हटलं मी घरी आलो. आता असा चेहरा लपत नाही, बायकोलीचीच ओळखते. थोडंसं हसत होतं. बायको म्हटली आज काहीतरी झालंय फिरताना. म्हटलं नाही त्याचं कोण, म्हणे काहीतरी घडलंय सांगा. म्हटलं काय नाही का, मी असं फिरत असताना कुणीतरी स्त्री माझ्याजवळून गेली आणि मला म्हटलं गुड मॉर्निंग. ती म्हटली मीच होती. मी तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला. बरोबर. आणि ती म्हटली हा कुठला आनंद आहे? परस्त्री म्हटल्यावर आनंद.
स्वतःची बायको म्हटल्यावर दुखतात दुःख. मला वाटतं आनंद आपल्या शेजारी आहे. आपली पत्नी आपण आजारी पडल्यानंतर ती मुलीचं रूप घेते, आईचं रूप घेते, आजीचं रूप घेते, तिच्यामध्ये सगळे नाते आहे. आपण आजारी पडलो तर ती त्या नात्यामध्ये येते. हे सगळं सुख घरात असताना आपण आनंद कुठे शोधतोय हा प्रश्न आहे. काही माणसं पहाटे उठतात, योगासनं करायला टीव्ही समोर बसतात. तुमच्यातलं कोणी बसत असेल नसेल मला माहीत, पण बरेच माणसं बसतात पहाटे. रामदेव बाबा येतात सकाळीच. आता रामदेव बाबा पहाटेच उठतात. कारण ते ते काय लवकर झोपतात रात्री. त्यांना काय आपल्यासारखी कामं नसतात तसं. ते पहाटे उठतात, बसतात, हा त्यांच्या समोर बसतो. मग बाबा काय करतात? कर कोट फिरवतात. तुम्ही खरं सांगा आपलं फिरतात काय कर विनाकारण लोक असं असं करतात. आता आपल्याला पोटासाठी दिवसभर घर फिरावं लागते. कुठं त्यांच्या नादी लागते. पण माणसं तसा प्रयत्न करतात. बाबा एक पाय घेतात, गाड्यात घालतात. आता हा कसा बसा गाड्यात घालतो. बाबा पटकन काढतात. आपण निघतो काय? नाही निघत. निघतच नाही. मग बायकोला बोलवायचं काय? एवढा पाय. मग ती सांगते दुसरा घालते, असेच बसा. तरी नाही नाहीतरी गावात तसेच फिरतात. मग असे पाय घालून बसलेले बरे. या सगळ्या ज्या गमती आहेत आनंदाच्या, एकाला दुसऱ्यानं विचारलं तुम्ही योगासनं करता का? करतो. म्हणजे योगासनं केल्यानं काय होतं? म्हणजे योगासनं केल्यानं आयुष्य वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? ते म्हटलं योगासनं करायचं. मग करता कशाला योगासनं? आम्ही जो व्यायाम करतो, थोडा अर्धा 1-2 तास करावा, शेवट आनंद मिळवावा. मी कडक पथ्य पाळतो. का? मला खूप जगायचं. काय जगायचं? पथ्य पाळायची. पण जगायचं कशात? मरण येत नाही तोपर्यंत जगायचं का? जगामध्ये मृत्यू हे असं एकच रहस्य आहे. ते कधीही येऊ शकतं. म्हणून ते जर कधीही येणार आहे हे आपल्याला जर माहीत नाही, तर आपण सुद्धा प्रत्येक क्षणी आनंद का लुटू नये, ही धारणा जर आपण मनामध्ये ठेवली, तर मला वाटतं माणूस सुखी राहतो. आणि आनंदी राहण्यासाठी फार पैशाची गरज पडत. एखाद्याच्या घरी जर 10 बेडरूम असले, तर असं तर नाही ना 11 ते 12 तो एका बेडवर झोपतोय. 12ला उठला 10 वर्षाला दुसऱ्या बेडवर झोपला कसं? झोपेचा आणि बेडचा संबंधच नसतो. शेतकरी नांगर धरल्यानंतर डेकरात पडला तरी घोरू लागतो. कारण त्याच्यामध्ये समाधान असतं. ही सगळी जुनी पिढी समाधानी होती. सध्याची पिढी फक्त आनंदी आहे म्हणून ती अस्वस्थ. आनंद, सुख आणि समाधान यात काय बदल आहे? समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे म्हणजे सुख आहे. पण ते पचत नाही म्हणजे समाधान आहे. झोपायला भूमची गादी आहे म्हणजे सुख आहे. पण त्यावर झोप लागत नाही म्हणजे समाधान नाही. समाधान हा जगण्याचा अंतिम बिंदू आहे, जो तुमच्या सर्व पिढीनं भोगलेला आहे. सध्याच्या पिढीला फक्त आनंद माहीत आहे, आनंदातून मिळणारं सुख माहीत आहे. समाधानापर्यंत ही पिढी पोहोचत नाही. म्हणून ही पिढी अस्वस्थ आहे. म्हणून आता भूतकाळातले आपले दिवस आठवावे. सगळे नाते होते आणि तुम्हाला खरं सांगतो हसणं आपलं दुर्लभ झालंय. आपण आता खूप छान हसावं, वाचावं, जे मनाला आनंद दे ते मिळवावं. पण आता सरकारला सुद्धा हसणं मान्य नाही. तुम्ही आधार कार्डवरचे फोटो पहा. थोडं हसलं तरी ते संडास दात का? म्हणजे ते आधार कार्डवरचे फोटो पाहून जर लग्न जमले असते तर कोणाचंच लग्न झालं नसतं. असे ते फोटो असतात. पण आनंदी पाहिजे. आणि तुम्ही मागाशी ते सांगितलं का तुम्ही 5 मिनिटांमध्ये बोलण्यासारखं होती, की तुम्हाला सुद्धा एका वेगळ्या दडपणाखाली काम करावं लागतं. आपणही केलेलं आहे. पण मला वाटतं जे सेवानिवृत्त झाले ते सुखी असावे. कारण पूर्वीचे नेते आणि आत्ताचे नेते मला नाव ठेवायचं नाही. पण बऱ्यापैकी बदल आता झालेला आहे. की लोक हुशार नसतात असं नाही, हुशारच असतात. पण ती हुशारी ज्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही हा दुर्दैवाचा विषय. तुम्हाला फक्त एक उदाहरण सांग. एक मंत्री ज्यावेळेस दौऱ्यावर निघाले, एका तुरुंगाला त्यांनी भेट दिली आणि तुरुंगाधिकाऱ्यानं सांगितलं, "पराकी नाहीत, नीट भिंती आता पडायला लागल्या, पाण्याची सोय नाही, आम्हाला निधी द्या." म्हणून त्या मंत्र्यानं जाहीर केलं, यांना ₹1 कोटी 1 कोटी देऊन तुरुंगात. नंतर ते एका कॉलेजमध्ये गेले. कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यांच्या पुढं सगळं मांडलं, असं झालं तसं झालं. तर ते म्हटले, "कॉलेजला 2 कोटी द्या." प्रत्यक्षात काय झालं? 2 कोटी तुरुंगाला दिले आणि 1 कोटी कॉलेजला दिले. विरोधक सांगतात, विरोधी पक्षनेते म्हटले, "असं कसं? तुम्ही काय जाहीर केलं होतं? 2 कोटी शाळेला दे, 1 कोटी तुरुंगाला देईल. तुम्ही उलटं केलं. तुरुंगाला 2 कोटी दिले, असं कसं?" ते म्हटले, "संध्याकाळी तुम्ही भेटा मला. मला काही सभागृहात सांगता येणार." संध्याकाळी त्यांची भेट झाली. ते विरोधकांना म्हटले, "तुम्हाला फारसं कळत नाही म्हणून तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. मी काय केलं?" म्हणे, "काय केलं? घोषणा एक केली. तुम्ही सांगितलं कॉलेजला 2 कोटी देईल, तुरुंगाला देईल. तुरुंगाचे 1 कोटी कॉलेजला दिले, असं काय देईल?" मंत्री त्यांना म्हटले, "आता तुम्ही मला सांगा, यापुढे आपण गेलो तर कुठं जाऊ? आपण जिथं जाणार आहोत तिथं सुविधा पाहिजे ना. तो जास्त निधी शाळेला देऊन काय उपयोग आहे? आपण तो तोंडाला धरा.
ही अशी परिस्थिती आजोबा. त्या विषयावर मी जास्त बोलत नाही. कारण यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंतची ती फार मोठी कारकीर्द आहे. तुम्हाला साहेबांचं मी मनःपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, की त्यांना असं वाटलं, की सर्वांनी एकत्र यावं, सुसंवाद एकमेकाचा करावा आणि त्या निमित्ताने काही क्षण आपले सर्वांचे सुखाचे जावं. मला वाटतं जगण्यामध्ये दुसरं काही नाही. नुसता पैसा असणं तो आपल्याजवळच असणं, यानं सुद्धा आपल्याला सुख मिळत नाही. आपले 4 मित्र बोलवणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्या निमित्तानं असं एकत्र येणं, मला वाटतं ही सुद्धा एक आनंद मिळवण्याची अभिनव कल्पना आहे. आणि सेवानिवृत्त होण्याच्या आधीच धुमाळ साहेबांनी ती अंमलात आणली. म्हणून मी त्यांनाही या ठिकाणी त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो त्यांचं. आणि आपणा सर्वांना आपलं भावी आयुष्य अत्यंत निरोगी, आनंदी जावो एवढी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.